यस, ये मूवी वॉज वेरी गुड। सबने बहुत अच्छा परफॉर्म किया, बहुत अच्छा मैसेज है एंड आई लव्ड इट। और आई गेस पार्ट 2 जरूर बनना चाहिए। थैंक यू। खूपच छान अनकॉमन असा होता पिक्चर आणि सगळ्यांचे रोल्स खूपच सुंदर होते आणि उमा कुरेशी दिसतात पण छान आणि छान झाला त्यांचा सगळ्यांचंच म्हणजे अगदी ॲप्रिशिएट करण्यासारखं झालं आहे आणि स्टोरी अगदी 1 मिनिट पण असं पुढे काय करत माणूस असा खेळून बसलेला असतो. खूप छान, मला तर खूप आवडला. सगळ्यांनी बघण्यासारखं आहे. मूवी बघायला आलो होतो बेबी डू डाय डू. अमेझिंग मूवी आहे. सगळंच अमेझिंग आहे. द कास्ट, द म्युझिक आणि सगळं डिरेक्शन. इट इज टू गुड, अमेझिंग. लाईक 10 on 10 मोस्ट रेकमेंडेड आहे. हे नक्की बघायला या. एकदम मस्त मूवी आहे. ऍक्टिंग एकदम ऑसम आहे. इट्स व्हेरी नाईस. गुड टू वॉच. फॅन्स टॉईज थ्राईज गो ऑन. सगळ्यांनी पहा नक्की. म्हणजे स्टोरी, प्लॉट, VFX, लाइटिंग सगळं एकदम मस्त आहे. व्हेरी सायबर पंक फील आहे थोडा त्याला. आणि ॲक्टिंग वगैरे पण खूप छान आहे. मूवी फर्स्ट हाफपेक्षा सेकंड हाफने एकदम कॅच केला आहे मूवी. फर्स्ट हाफ जरा थोडा स्लो आहे, पण नंतरच्या सेकंड हाफमध्ये जरा तो मूवी जरा थोडा असा इंटरेस्ट घेतो आणि आवडला, चांगला मूवी. ओके, थँक्यू. नाईस होता मूवी, म्हणजे काही बोलू शकत नाही एवढं भारी होतं आणि एकदम फुल सस्पेन्स वाला होता. एकदम लास्टला सस्पेन्स पूर्ण क्लिअर झाला. एकदम भारी मूवी होता. पिक्चर बघितला आणि इट्स एन एक्सलेंट मूवी. खूप सुंदर ट्विस्टेड. म्युझिक इज ऑल्सो फॅन्टॅस्टिक आणि यू हॅव टू वॉच इट फॉर द डायरेक्शन. प्लीज डू वॉच द फिल्म. करेगी, करती रहेगी और सुपर हिट दे दे के सबकी फाड़ देगी. बहुत मजा आया. लिटरली जो फर्स्ट हाफ थोड़ा सा मुझे ऐसा लगा कि यार क्या बनाया, बस सेकंड हाफ में ना बहुत ही मजा आया. मतलब जो लास्ट का जो क्लाइमेक्स था ना, वो लिटरली माइंड ब्लोइंग था. एक्सपेक्ट ही नहीं था. थोड़ा सा तो हम इतना मूवी देख के थोड़ा कर सकते हैं, बट जो एकदम से लास्ट में जो चेंज मारा ना, लिटरली जो वो पांडे के साथ था, वो वाला एकदम अनएक्सपेक्टेड था. दैट वाज नॉट एक्सपेक्टेड. तो मजा आया. थैंक यू.